मुकेश वांगड आणि दिनेश सुतार ही जोडी सलामीवीर ट्रम्पकार्ड जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे सलामीवीर म्हणून. त्या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल. पहिला षटक पॉवर प्लेचा आदित्य भांगरे गोलंदाज ट्रॅक वरती पहिलाच बॉल राईट ओव्हरचा विकेट न तोडणं मात्र प्रतिम अचूक टप्प्यावरती भेदक मारा पहिलाच बॉल डॉट बॉल ला. आदित्य सामना पण पहिला असेल अप्रतिम लो स्कोर मॅच जरूर होती. 31 मात्र डिफेन्स केल्या होत्या तबडबाल मोडोर संघानं. कारण वाटलं होतं की इथून मॅच फिनिश होईल कारण पहिल्याच षटकामध्ये 10 धावा जरूर आल्या होत्या. यावेळेस अप्रतिम फॉलिंग स्वीप जरूर बॅकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्राची जरूर पाठलाग करतो प्रयत्न जरूर चांगले आपल्या संघासाठी जरूर एक धाव सेव्ह केली आहे कारण हा महत्वाचा सामना इथून एक धाव मात्र खूप महत्वाची असेल आणि इथून ते पाहायला मला एक धाव मात्र जरूर आपल्या संघासाठी सेव्ह केली या 3 धाव्याने मात्र या ठिकाणी धावफलक पुढे सरसावला जाईल. संघासाठी स्वतःचा खाता जरूर ओपन झाला आणि इथून धावफलक जाऊन पोचला गेला 3 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला 3 धावा धावफलकावरती आहेत. यातून आदित्य भांगरेला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागणार कारण इथून पॉवर षटक आहे बंधनातला षटक त्या ठिकाणी 3च काढू 30 सर्कलच्या बाहेर आतापर्यंत 2 चेंडूवरती त्याचा राज आहे परंतु इथून अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून जर पहिला गेला तर या 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे सुद्धा प्रश्नचिन्ह. त्यामुळे सबबारे डिलिव्हरी जरूर पॅकेट एरियाला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सिद्धूच्या माध्यमातून झाला. इथून यष्टीरक्षक बीट झाले होते तिथून मात्र पहिलं गेलं. बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड झाली गेलं 4 धावा धावफलकावरती. तो यावेळेस फुल टच बॉल त्याला मात्र फेकून दिलं गेलं बकेट एरियाला चेंडू सरळ दन 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 करत असताना मुकेश भंगरच्या बॅट मधून आलाय सरळ सीमा रेखा पार चौकार 4. याही वेळेस कॉमिक स्टाईल मधून महेंद्र तळेजोड प्रयत्न करतात तर तो यश येणार नाहीये कारण इथून अप्परती फटका पाहिला पण चबरो जरूर मॅनला क्लिअर करणारा हा लाई चौकार 4च्या पद्धतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 12 धावा धावफलकावरती. इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा आला आहे. इथून जैसे गेल वैसे नसीहत आपण पाहिली त्या ठिकाणी चेंडू मात्र शॉर्टपिच जरूर होता त्यावरती आक्रमण पॉईंटच्या बरोबर उडवलं त्या ठिकाणी चेंडू सरळ त्यात क्लिअर करतो. याही वेळेस त्यावेळी देखील इंटेरियर मध्ये सरळ चेंडू सी बारे पार आलाय बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक हॅट्रिक चौकार आणि इथून फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केलं होतं त्या ठिकाणी डासिंग डाऊन ट्रॅक बॉलरचा वापर आणि इथून मात्र असे चेंडू सोडणार नाहीये मुकेश वांगड आणि इथून धावफलक जर पहिला गेला तर पहिल्या षटकाच्या समाप्त केल्यास बिनबाद 16 धावा धावफलकावरती पहिला षटक संपुष्टात आला 16 धावा धावफलकावरती लागलेल्या इथून लगेच नवीन गोलंदाज सज्ज राहायचा कारण 4 षटकाचा सामना आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी इथून जर पाहिलं गेलं तर गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती इथून राहुल वरटा दाखल झाला. इथून चांगले गोलंदाजी साकारावे लागणार कारण याआधी तुम्ही काय केलं हे महत्वाचं नाही इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण पहिलं षटक पूर्णपणे राहिलं गेला तांबड महासंघाच्या नावावरती आणि इथून गोलंदाज दाखल झाला राहुल वरटा गोलंदाजी ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा प्लीज.
त्यातून सुतार बऱ्याच काळानंतर स्ट्राईक वरती आला. ते तोंड अप्रतिम फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे, वेगळी बंदाट होता आणि तो मात्र चेंडूला रोखणं मुश्किल. बॅकेड एरियाला क्लिअर करणारा दिनेश सुतारच्या बॅट मधून आला यावेळेस प्रिन्स चषक चौकार. तोड सरोवर सूचीचा टेप होता, ट्रपलायच्या खूपच बाहेर. पंचाने दर्शवलाय व्हाईट बॉलचा संकेत, व्हाईट बॉलचा इशारा आला. त्यातून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र ऍड होईल धाव फलकावरती. त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोचला गेला. या वाईट स्वरूपाने अवांतर धावाने 21 धावा धाव फलकावरती. तोड मात्र चेंडूला वळवला, चेंडू मात्र धावून विसरला त्या ठिकाणी. तर गुवारीच्या हातामध्ये डॉट बॉलची सकत तर धाव नक्कीच चेंडू आला. तो दोन चेंडूचा काही समाप्त झाला. 21 धावा धाव फलकावरती. तोड चांगला चेंडू, तोड आतमध्ये येणार हा चेंडू राहिला गेला आणि तिथून जर इथून जर पाहिलं गेलं तर एक साब येईल. थोडी आहे वेळेस त्याच प्रकारे भरपूर प्रोटेक्शन आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. मुकेश बांगाड आपला ट्रेडमार्क शॉट या ठिकाणी आजमावला जातो सरोवर त्या ठिकाणी. आणि तो जर पाहिलं गेलं तर एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. जरूर गणेश चेंडूला फील्ड करत बरं जर पाहिलं गेलं तर एका सामन्यावरती समाधान इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून आतापर्यंत बघितल्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फलक जाऊन पोहोचला गेला 24 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकात येईल तर आतापर्यंत बिनबाद 24 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. आपले स्टार्ट बॉल आला, निर्धाव चेंडू आला या ठिकाणी. दोन मात्र षटकाची समाप्ती झाली गेली. 5 षटक संपुष्टात आलेत आणि 2 धावफलक धावून पोहोचले गेले 12च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरती. यातून निर्माण दाखल होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धार्थ गोवारी दाखल झाला. तुमच्या अनुषंगानं गोलंदाजी साकारले गेले. पहिला षटक जरूर पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं गेलं होतं या ठिकाणी. पाहिलं गेलं तर 16 अंकावरती आणि इथून जर पाहिलं गेलं तर हे इकॉनॉमिकल षटक राहिलं गेलं होतं. तुम्ही आहे बरस प्रति लेट कट पाहायला मिळाले दिनेश सुतारच्या माध्यमातून. इथून खराब फेकी राहिले गेले परंतु बॅकअप चांगला स्वतः गोलंदाज झाले त्या ठिकाणी. एका जागेवरती समाधान पूर्ण चांगली गोलंदाजी साकारावी लागणार. धावफलक जाऊन पोहोचला गेला 25 धावा त्या फलकावरती. फेवरेट शॉटला सरोवर आजमावलं गेलं होतं परंतु इथून पंचाने दर्शवलेला लेग बाईट्स दर्शवला. इथून मात्र एक धाव ऍड होईल आणि 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 26 धावा धावफलकावरती. इथून सिद्धार्थ गुवारी चांगली गोलंदाजी साकारतोय मैदानाच्या आतमध्ये कारण संघाला गरज आहे. 2 प्रति भन्नाट वेगावर स्वार डॉट बॉल सरोवर या ठिकाणी. दिनेश सुतार सारखा फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिलं गेलं तर जरूर धावफलक आपण पाहिलं 26 वरती परंतु इथून कमबॅकिंग गोलंदाजी आहे कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल जरी बनवलं गेलं असलं तिथून गोलंदाजाने पलटवार केला.
तो यावेळेस मॅचचा वापर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झाला. त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण झाल्या दुसरीचा कुठलाच प्रयत्न नसेल तितकी चांगली फिकी राहिली गेली. तुम्ही जर पाहिलं गेलं तर एकच्या मदतीनं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. आपल्याला 27 वरती स्थिरावला. तो पावलाचा वापर जरूर परंतु फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न त्यामध्ये यश आला. गोलंदाज इथून पाहिलं गेलं तर सिद्धार्थ गोवार या गोलंदाजाला त्या ठिकाणी अप्रतिम इकॉनॉमिकल स्पेल जरूर राहिला. इथून यावेळेस लेग साईडला उडवलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्पीड मात्र झाली आहे त्या ठिकाणी परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. दुसरीचा टॅप डायरेक्ट हिट आणि इथून पंचांचा हात हवेत आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केले होते परंतु तोंड मात्र बाद व्हावं लागतं फलंदाजाला. त्याने सुतारच्या खेळला पूर्ण विराम लागला. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेला ते म्हणजे 29 रन दिस गुरघाट. स्पीडअप करायचा या ठिकाणी शेवटचं 3 षटक असेल. 3 षटक समाप्त झाला. 3 षटकाच्या अखेरीस धावफलक आपण पाहिलं जाऊन पोचलं जात ते म्हणजे 19 धावफलकावर. तोडणं शेवटचं 3 षटक कल्पेश काकाड गोलंदाजी ट्रॅक वरती 6 चेंडूचा खेळ असेल आतापर्यंत. मुकेश वांगड मैदानामध्ये 10 बॉल 18ची वैयक्तिक खेळ त्याच्या नावावरती 29 धावांमध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान आतापर्यंत मैदानामध्ये सलामीर म्हणून जो गेला मुकेश वांगड. तर इथून कल्पेश काकड इथून पावलांचा वापर परंतु डॉट बॉल आला. वन्नाट वेगा चूक रीड केला चुकले तर लाईनला मेंटेन करत असताना आतापर्यंत एक टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये संधी मिळाल्या आता संधीचं सोड खरोखर सुनीलजी बागडेसर खुश असतील. आपला सगळे एक चांगला खेळ करता नाही फॉर्मॅट मध्ये स्पर्धा जरूर खेळताना आता प्रथमच असेल यंदाच्या हंगामातील ही पहिली स्पर्धा राईटच्या स्वरूपामध्ये तिथून चांगला खेळ साधला गेला. इथून आहे वेळेस सलगचा दुसरा डॉट प्रेशर प्रेशर आणि प्रेशर समोर कोण आहे याला न जुमानणारा मी मात्र माझ्याकडे असलेली कला कौशल्य पणाला लावणारा हे मात्र दर्शवून दिलं जाता. इथून कल्पेश काकडच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 29 रन गुरघाट. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला प्रत्यक्ष लेवल जिंकले सगळं क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी सज्ज झाला. इथून मात्र ट्रेंड मार्क शॉट खेळायचा होता फॉलिंग स्वीप खेळायचा होता पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते ऑप्शनला कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथून बंदाट वेग जो इथून कल्पेश काकडकडे त्या वेगावरती स्वार झाला. चेंडूचा खेळ समाप्त झाला आतापर्यंत एक धाव खर्च केली नाही. इथून पावलांचा वापर मिशाल स्ट्रोक लेडगेज महेंद्र तळे त्या ठिकाणी कोणतीच चुकी करणार नाही. इथून चांगली फेकी राहिली गेली. एका जागेवरती समाधान मानावं लागतं एका जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. धावफलक 1च्या मदतीने जाऊन पोचला गेला 30 धावा धावफलकावरती. पुन्हा पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर आल्या होत्या. त्यानंतरचा हा गोलंदाजाचा पलटवार आतापर्यंत पाहिलं गेला तर शेवटचं षटक प्रगती पथावरती इथून जवळजवळ 16 चेंडू झाला आणि 16 चेंडू मध्ये 14 धावा खर्च करत एक विकेट मिळवला. टाइम स्ट्रोक जरूर डोबा झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. गणेश चेंडूला जवळ फील्ड केलं जाईल तलवार मात्र पाहिलं गेलं तर धावचीची संधी जरूर परंतु इथून थांबवलं गेलं. इथून जर पाहिलं गेलं तर 2 धावा येतील. 2च्या मदतीने 32 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल धावफलक जाऊन पोहोचला 32 रन स्कोर काट. इथून आपण बघणार आहोत
या ठिकाणी शेवटचा अंतिम चेंडू असेल गोलंदाज कल्पेश काकडचा. येथून जरूर पंचांकडे लावून अपेल परंतु पंचाने भेटावून लावले कारण इम्पॅक्ट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पीच झाला. इथून मात्र धावचीची नामी संधी एकच धाव येईल. दोन पंच दर्शव दिला मला बाईच्या लीग बाई स्वरूपामध्ये एक धाव आली आणि एकच्या मदतीने आपण जाऊन पोहोचला गेला 33 धावा. इथून 24 चेंडू आणि 34 धावाचं टार्गेट सेट केला आणि इथून त्या टार्गेटला पूर्ण करावा लागणार आहे. इथूनही नामी संधी असेल 24 बॉल 34 ची गरज भांगरे फायटर वरकुंडे संघासाठी. हॅलो, या ठिकाणी सुनीलजी भांगरे सर देखील मंद मंद पावलाने आपला स्वतःचा संघ आहे आणि नक्कीच मोटिवेट करण्यासाठी या ठिकाणी सुभागमन झाला. वेलकम असेल आमच्या मुख्य डाईसवरती विराजमान व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. इथे आपण पाहता येतं या वेलकम असेल सर, या प्लीज या. एका बाजूला आपण पाहिलं तांबडमाल संघ तर एका बाजूला भांगरे फायटर 34 धावांचं माफक लक्ष आहे आणि या माफक लक्षामध्ये कारण की तांबडमाल संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. या सुनीलजी भांगरे सर तुमचं देखील सप्तसुमनाने या क्रिकेटच्या नगरीमध्ये आणि या फ्रेंच चषक केलवा रोड 2026 मध्ये वेलकम असेल. मी विनंती करेन प्रभाकर माडे सरांना तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी सप्तसुमनाने पुष्पगुच्छ देऊन मात्र नक्कीच स्वागत सन्मान केला जाईल. आमचे हे सुंदर सनचित्र कैद करत असताना कॅमेरामॅन यस वेलकम असेल आमच्या मुख्य डाईसवरती विराजमान व्हा आणि मॅचचा आनंद घ्या कारण की जो संघ विजय होईल थेट क्वालिफाय सामना खेळेल आणि तत्पूर्वी नक्कीच आपण बोलणार आहोत. चला दोन फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संजय असेल संजय खटाले तर एका बाजूला राहुल बुतकडे ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 34 धावांचं लक्ष आहे. इथून विजयी श्री संपादित केलं तर थेट क्वालिफायर सामन्यामध्ये मात्र भांगरे फायटर संघ जाऊन पोहोचेल. त्यांचे ओनर त्यांचे ऑर्गनाइज या ठिकाणी आमच्या मुख्य डाईसवरती विराजमान झालेत. सुनीलजी भांगरे सर जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट म्हणा किंवा हे क्रिकेट म्हणा आणि जेव्हा जेव्हा पैशाचा तुटवडा भासला जातो ते पैशाचा तुटवडा भरून काढण्याचं काम त्या ठिकाणी सुनीलजी भांगरे यांच्या माध्यमातून राहिलं जातं. त्यांच्या कार्याला सलाम असेल आणि वेलकम असेल आमच्या या फ्रेंच चषक 2026 केलवा रोडमध्ये. पुन्हा एकदा आपण जसा मॅचकडे सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक या ठिकाणी अनिकेत रावते या ठिकाणी जॉईन होतील. तर इथून सलामीवीर दाखल झाला त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ऑन स्ट्राईक वरती संजय वरती पूर्ण जिम्मेदारी असेल कारण पहिल्या सामन्यामध्ये अचूकरित्या आपण पाहिलं असेल तर संघाला सावरलं होतं. त्याच कुठेतरी खेळीची अपेक्षा असेल संघाला कारण आव्हान मोठं नाही आहे. थोबेचा झोत सुद्धा वाढला कारण तो पंचाचा इशारा लेट्स प्ले असेल. गोलंदाज सज्ज झाला गोलंदाज ट्रॅक वरती निलेश तर ऑन स्ट्राईकला संजय नॉन स्ट्राईक वरती राहुल. प्रतिम चेंडू प्लेट डॉट बेस डॉट बॉल जरूर पहिलाच बॉल सबमरीन स्वरूपामध्ये पडल्यानंतर खाली राहणार हा चेंडू आपण पाहिला. त्या ठिकाणी मात्र निंदा स्वरूपामध्ये संगता झाली या पहिल्याच बॉल वरती. ही पॉवर प्लेयर षटक आहे इतर पॉवरफुल तुम्हाला बनवावं लागेल. छानू शंगाना मात्र गोलंदाजी राहिली गेली त्या अफलातून थोडी यावेळेस उडवलं जरूर एंटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ दन 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 करत असताना संजयच्या बॅट मधून आला यावेळेस चौकार 4.
दोन अशाच प्रकारची काही खेळी राहिली होती. पहिला षटक आदित्य भंगरांचा 16 धावांचा, तदनंतर गोलंदाजाने केलाय पलटवार. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू त्यावेळेस होतं 3 षटकामध्ये जवळजवळ 17 धावा दिल्या. 33 धावांपर्यंत मजल मारली गेली. तांबडमाळ संघानं 34 टार्गेट सेट केलाय आणि इथून मात्र 4 धावा जमवल्या संजयनं, कारण शॉर्टपिच चेंडूला थारा नाहीये. इथून यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, बिग विकेट डाऊन. इथून संजय येतो बॅक टू द डगआउट गॉन. गोलंदाजाने कमबॅक केला. या ठिकाणी विकेटचा पतन आपण पाहिला. बिग विकेट डाऊन संजय सारखा एक्सेट बॅटरला तंबूच्या आसराला पाठवला. इथून निम्म्या राहुल वरटा दाखल झाला. तर तो गोलंदाज आपण पाहतोय निलेश, चांगली गोलंदाज सांगा. चला स्पीडअप करायचं प्लीज, विनंती असेल. पुढील संघाला ज्यावेळेस फलंदाज बाद होतो त्यावेळेस नवीन बॅटर लगेच सज्ज राहायचंय. यावेळेस चांगला प्रहार आहे. रोज आउट डिस्मिस आला त्या ठिकाणी, परंतु एका जागेवरती समाधान मानावं लागेल. यातून दामफलकाला ज्यामध्ये अंकुश लावलं होतं त्याला मात्र सुरुवात करून दिली. पुन्हा एकदा एकच्या मदतीने दामफलक पुढे सरसावायला जाऊन उचल 5 अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा दामफलकावरती. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. पाटाने बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये आणि तो जर पाहिला गेला तर डॉट बॉल आला. यातून दूरवर चांगली गोलंदाजी राहिले गेले. त्या 34 धावा रोखण्यामध्ये चांगलं योगदान देत असताना आतापर्यंत निलेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धाफळकावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल, हा चेंडू निर्णायक असेल, कारण इथून हा चेंडूवरती जर धावा आल्या नाही तर स्वरूपामध्ये यशस्वी षटक आपण पाहणार आहोत. इथून पावलाचा वापर आहे, उडवला जरूर पॉईंटच्या वर. त्या क्षेत्ररक्षक सध्या जरूर निर्माण झाले होते, परंतु इथून मात्र ती गमावली गेली. चांगल्या त्या ठिकाणी मात्र इथून 2 धाव्यावरती समाधान मानावं लागेल. या 2च्या मदतीनं आता दाफळ जाऊन पोचलं जाता. 7 धावा दाफळकावरती. पहिलं षटक संपुष्टात झाला. 1 षटकाच्या समाप्ती केल्या. दाफळक जर आपण पहिलं गेला तर जाऊन पोचलं जातं, ते म्हणजे 7 आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 27 ची गरज. इथून मात्र तुम्हाला 9च्या सरासरीनं धावा जमवाव्या लागणार आहेत. इथून 18 चेंडू आणि 27 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. त्या ठिकाणी 18 चेंडू आणि 27 ची गरज असेल. तो मुकेश वांगड दाखल झाला. दुसरं षटक प्रगती पथावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचा पूर्णपणे निलेशच्या नावावरती राहिलं गेलं. त्या ठिकाणी फलंदाजांना कोणत्याच प्रकारचा चान्स दिला नव्हता. इथं दुसरं षटक प्रगती पथावरती मुकेश वांगड दाखल झाला आणि त्याला मात्र चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. तरी तो राहुल वरटाच्या विपक्षामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. तो जरूर स्ट्रोक इंटूचा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करत त्यावर दुसरं धावेचा अटेम्प्ट आणि तो मात्र दुसरं धाव सहजरित्या पूर्ण. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईन मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण झाला. 2च्या मदतीने धाफळक पुढे सरसावणारा जाऊन पोहोचला गेला. 9 रन ऑन द स्कोर कार्ड. 9 धावा धाफळकावरती आहेत. इथून मात्र राहुल वरटा प्रयत्न करतो, त्याला फिनिशिंग टच द्यावा लागणार आहे. इथून भांगरे फॅक्टर संघ चांगला खेळ जरूर त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात. लक फॅक्टर जरूर त्यांच्या बाजूने. इथून लालच मात्र दर्शवली गेली.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर लॉंगॉनला चेंडूला फील्ड करेल तद्वारा 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. तिथून एकेरी दुहेरीला प्राधान्य देत सामन्याला जवळ नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुल वर्टाच्या माध्यमातून झाला. या ठिकाणी 2 धावा याही वेळेस आल्या. त्या 2च्या मदतीने धावला पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जाता तुमच्या 11 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात जरूर आहे. येणारे चेंडू असतील 16 आणि 16 मध्ये 23ची गरज. आहे वेळेस जरूर क्षेत्ररक्षक बॉल इथून पाहिलं गेलं तर एक जाव्यावरती समाधान. इथून जर डायरेक्ट हिट लागली असती तर फलंदाज जरूर बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. तो राहुल मागच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता आणि इथून त्याला संधी असेल झिरो बनण्याची संधी. खऱ्या अर्थानं इथून पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धावफलकावरती आणि इथून चांगला खेळ करावा लागेल. चांगली फलंदाजी साकारावी लागेल. सकारात्मक दृष्टिकोनातून फलंदाजी करावी लागणार आहे. दरवर फुटो चेंडू होती नशिबाची साथ मात्र त्यांच्या पाठीशी. आधीच म्हटलं होतं लक फॅक्टर मात्र भंगरे फायटर संघाच्या वतीनं, कारण त्यांचे आधारस्तंभ मात्र आपण पाहिलं असेल नुकताच कटपीचे गोरे सरांना उल्लेख केला. ज्याच्या वेळेस कोणत्याही गोष्टीची किंवा वाचली जाते त्याच्या वेळेस मात्र त्या ठिकाणी सुनीलजी भांगरे सर उभे असतात आणि ती मात्र उणे भरून काढतात. या ठिकाणी आजच्या दिवसात जरूर खेळताना बघायला मिळाले नाही आहेत, परंतु संघाच्या पाठीशी उभात. इथून चौकार आला. 4च्या मदतीने धावफलकावर नजर टाकली तर जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. इथून येणारे चेंडू आपण बघणार आहोत ते म्हणजे 14 आणि 14 चेंडू मध्ये गरज आहे 18 धावेची. 14 बॉल 18ची गरज 16 धावा धावफलकावरती. मॅच अजूनही व्हावा कारण इथून चौकार आला. घुटना टेक आहे वेळेस परंतु यावेळी क्षेत्ररक्षक जरूर स्टॉप मिळवला कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून जर चेंडू एकदा सुटलं की इथून चेंडूला रोखणं मुश्किल असेल कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि चेंडू सरळ सीमारेखा पार ट्रॅव्हल होईल. इथून येणार चेंडू असतील 13 आणि 13 मध्ये 17ची गरज. अर्धा पल्ला पार झाला. अर्धा पल्ला अजूनही पार करायचा कारण 17 धावा झाला तद्वारी 17 धावा करायच्यात. 13 चेंडू मध्ये 11 बॉल 17 धावा आपण पाहतो. या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल दुसरा षटका देईल. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट जरूर केला. पंचाने दर्शवला या ठिकाणी डॉट बॉल येईल कारण की निर्धाव चेंडू आला. सरळ बॅट धावा येत नाही आहेत. कुठे अल्टिमेटली शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. राहुल वर्टाच्या माध्यमातून इथून पाहिला गेला तर डॉट बॉल आला. षटक संपुष्टात. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली 17 धावा धावफलकावरती. चला प्लीज थोडं कोऑपरेट करायचं स्पीडअप करायचं. 12 बॉल 17ची गरज. चला प्लीज ताबडतोब संघ समजदारी महत्वाचा असला रिवेल तितकीच महत्वाची आहे. आम्ही संध्याकाळच्या 17 पासून सांगतोय. याही वेळेस तीच सांगू इच्छितो की जरी सामना महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाची आहे कारण एकदा वेळ निघून गेली किंवा तर ती पुन्हा येत नाही. गौरव दाखल झाला. तिसरे षटक प्रगती पथावरती. 12 चेंडू 17ची गरज असताना गौरव दाखल झाला. निर्णायक षटक असेल. इथून मात्र शुक्ला शॉट करण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु त्याला अपयश येईल कारण अचूकरित्या चेंडूची हाताळणी राहिले गेले. इथून प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुट वरती पाठवेल. पराभवाच्या वाटेवरती चालावं लागणार आहे. संघर्षाची वाट तुम्हाला पकडावी लागणार आहे कारण इथून संघर्षाला सुरुवात झाली. गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथून पावलाचा वापर सरळ बॅटचा वापर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कोणते चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. राहुल यावेळेस बॅक टू द पवेलियन गॉन.
इथून याही वेळेस अप्रतिम देखणा प्रहार जरूर त्या ठिकाणी डिमेक्सला कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि तो चांगला चेंडूला फेल झाला. इथून मात्र एकच धाव्यावरती समाधान. इथून राहुल वर्टाला पूर्णपणे जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे कारण मॅच अजून येवाला ऑन आहे. 9 बॉल 16ची गरज यामुळे चांगला फटका येतो त्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडूला रोखणं मुश्किल. येतो चेंडू सरळ सीमा रेखा पार. महत्वाच्या क्षणाला आलाय महत्वाचा चौकार 4. गौरव वरती आक्रमण झाला त्या ठिकाणी धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलेला 22 आकड्यावरती इथून येणारे चेंडू असतील 8 आणि 8 मध्ये 12ची गरज. इथून राहुल वर्टा ऑन फायर 8 बॉल 12. गोलंदाज गौरव या ठिकाणी कशा प्रकारे चेंडू हाताळेल तर पूर्णपणे जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो. त्या ठिकाणी लावून अपील जोरवर बॅट लेडिंग एज आणि इथून कोणतीच चुकी करणार नाहीये ही खेळाडू वृत्ती आहे ज्या ठिकाणी राहुल वर्टाला दर्शवले गेले. गोलंदाज बाद होईल या ठिकाणी मॅच मध्ये रंगत येणार. इथून मात्र विकेटचा पतन झाला त्या ठिकाणी बाद व्हावं लागला राहुल वर्टाला. महत्वाच्या क्षणाला ती विकेट आली आणि इथून मात्र मोमेंटम चेंज झालं गेलं. इथून न्यू मॅन दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये महेंद्र तले त्यांच्याकडे सुद्धा क्षमता भरतो तर मॅच विनिंग नॉक खेळावे लागेल. इथून विस्फोटक नॉक साकारावे 7 चेंडू आणि 12ची गरज आहे कारण मॅच अजून संपली नाही. या आधीचा सामना आपण पाहिला असेल दिलीपने चांगला गोलंदाजी साकारून 6 बॉल 5ची गरज असताना निदान संघाला पराभूत केलं होतं. तो गोलंदाज असेल परंतु त्याच्या विपक्षामध्ये आपल्याकडे फलंदाजी आहे ती फलंदाजी साकारावी लागेल आपल्या संघासाठी विजय करण्यासाठी आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी आणि गावाच्या नावासाठी इथून मात्र खेळ साकारावा लागणार आहे. महेंद्र तले दाखल झाला शेवटचा व्यक्ती बॉल दुसऱ्या षटकातील इथून सर्व शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे प्राप्त बॉडी आणि इथून जर पाहिलं गेला तर व्हाईट बॉलचा इशारा आला. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव येईल त्या ठिकाणी रिव्ह्यू मात्र जरूर घेतला गेला. इथून व्हाईट साठी इथून तडपार बिझी असतील सर्व डिसिजन पेंडिंग घ्या त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर व्हाईट साठी जरूर रिव्ह्यू आला. तर इट इज व्हाईट बॉल रिव्ह्यू लॉस झाला. इथून मात्र ही बाब खूप महत्वाची आहे त्या ठिकाणी रिव्ह्यू लॉस झाला व्हाईट बॉल आला आणि अवांतर धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोचलं जातं म्हणजेच एकच्या मदतीनं 23 धावा धावफलकावरती येणाऱ्या 7 चेंडू आणि 11ची गरज असेल. इथून मॅच मध्ये रंगत दोन 7 बॉल 11ची गरज गौरव पुन्हा शेख हा निर्णायक बॉल इथून भन्नाट वेग डट बॉल आलाय. इथून महेंद्र तळेला बॅकफुट वरती पाठवलाय. इथून समीकरण मात्र येणारे 6 बॉल आणि 11ची गरज. चला टीम मिटिंग करायची नाहीये प्लीज त्यामुळे मला सिंगला विनंती असेल स्पीडअप करायचं कारण अजून एक मॅच बाकी आहे त्या अनुषंगाने असेल मी विनंती करेन चला स्पीडअप करा.
बॉल 11 ची गरज असताना या ठिकाणी दाखल झाला दिलीप चॅरेपत्र 6 चेंडू 5 जमा करून दिल्या नव्हत्या देदालय संघाला आणि तोच गोलंदाज जबरदस्त गोलंदाज ट्रॅक वरती पण त्याला बघतोय तो चेंडू बराच काळ हवेमध्ये यष्टीरक्षक स्वतः दिनेश सुतार त्या ठिकाणी चुकी मात्र करतोय एक धाव परिपूर्ण झाल्या दुसरीचा प्रयत्न तो धावचीची संधी आणि तो धावची स्वरूपात फलंदाज बाद होईल भैदर तळेच्या खेळला पूर्णविराम इथून मात्र स्वतःकडे स्ट्राईक तर जरूर आली आहे पण तो इथून संघर्ष करावा लागणार आहे कारण 5 बॉल 10 ची गरज असेल सध्या आदित्य भांगरे दाखल झाला इथून 5 बॉल 10 ची गरज 9 धावा आला तर सुपर ओव्हर जरूर प्रयत्न त्या ठिकाणी होते इथून जर पहिले गेला तर एकच जागेवरती समाधान मानावं लागणारा इथून शुक्ला शॉट जरूर प्रोटेक्शन आहे कोणती चुकी करणार नाही इथून फलंदाज बाद होईल गोल्डन डक शिकार कारण एक हाती उपस झाला होता पहिलाच बॉल फेस करत असताना फलंदाज बाद आदित्य भांगरे च्या खेळीला पूर्ण विराम इथून मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती भांगरे फायटर्स वरगुंडी हा संघ पाहायला मिळतो इथून मॅच अजूनही ऑन आहे कारण येणाऱ्या 3 बॉल 9 ची गरज पूर्ण कोणता फलंदाज असेल 3 चेंडू 8 धावा जर आला तर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल इथून कल्पेश काकड दाखल झाला तो हा चेंडू निर्णायक असेल कारण 3 बॉल 9 ची गरज आहे इथून जर षटकार चौकार आला तर मॅच ऑन राहील शेवटच्या अंतिम चेंडू पर्यंत ही सुद्धा लढत आपण बघणार आहोत त्या ठिकाणी 3 चेंडू 9 ची गरज चला प्लीज पुढे करायचा गोलंदाज दिलीप मात्र हे साकारून देईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह कारण क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितीचा खेळ आपण बघतो त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर दिलीप दाखल झाला आणि इथून दिलीपच्या माध्यमातून कशा प्रकारचा हा चेंडू असेल इथून बॅकफुटला जात जरूर पंच बघायला मिळतं एक धाव त्या ठिकाणी तर प्रोटेक्शन जरूर होतं परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागतं सॅटिस्फाय व्हावं लागतं येणारे चेंडू असेल 2 आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे बॉल रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड टू विन 2 बॉल 8 ची गरज चला स्पीड अप करा प्लीज तापड बाळ संघ दुर्विजन असेल चला स्पीड अप करा इथून फिटनेस बॉल जरूर संधी होती इथून जर षटकार आला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहिलं असतं इथून फलंदाज बाद होईल एकच धाव गेली यावेळेस आणि त्या मदतीने जाऊन पोचलं गेलं 27 धावा धापड कवरती इथून हा चेंडू निर्णायक असेल इथून जर षटकार आला तर इथून सुपर ओव्हर पाहायला मिळणारा एक चेंडू 7 ची गरज परंतु इथून जर षटकार आला तर सुपर ओव्हर इथून काय सुपर ओव्हर होईल का आजच्या दिवसामध्ये ज्या ठिकाणी आणि विक्रम आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं परंतु तुम्हाला एक चेंडू 7 ची गरज आणि इथून मात्र कशा प्रकारे खेळ फलंदाज आपण बघतोय ऑन स्ट्राईक वरती सिद्धार्थ अजूनही मैदानाच्या मध्ये संघर्ष मात्र करत कारण एक चेंडू 7 ची गरज आहे अंतिम चेंडू 1 बॉल 7 ची गरज तो जरूर अप्रतिम लेटर लाईन आणि तो जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला नाही विजयी झाला
तो म्हणजे इथून तामणमाळ मनोरा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर इथून हॅडलक टीम यावेळेस भांगरे फायटर. चला या लगेच कर्णधार वेणेस जसं आपण टॉस करणार आहोत लगेचच या ठिकाणी प्रत्यक्ष 11 जिंकले तर त्यांच्या विपक्षामध्ये तांबडमाळ म्हणून धुळे संघाचे कर्णधार या त्वरित नाणेफेकी केली जाणार आहे. तर तदनंतर जशी सामन्याला सुरुवात होईल तसेच आमचे साथी समालोचक आमचे साथी मित्र या ठिकाणी जॉईन होतील. कल्पेशजी गोरे सर